रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी 10% आरक्षण दिलं। हे आरक्षण 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालं आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116 कोटी 34 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत। सारथी मार्फत मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड करण्यात आली आहे। याखेरीज 32,639 विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात आली। या शिष्यवृत्ती अंतर्गत 31 कोटी रुपये वितरित करण्यात आले। तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे, जेणेकरून मराठा समाजातील तरुण हा सुशिक्षित आणि स्वबळावर उभा राहावा। मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ आणि त्याकरता 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 21,293 कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला आहे। याशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। याखेरीज शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू करण्यात आले आहेत। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।